प्रचारापासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. पेट्रोल आणि डिझेलचे दर येत्या काही दिवसात 30 ते 40 रुपयांनी वाढणार आहेत. जय मोदी म्हणत गाय, म्हशी, घोडी याचा व्यापार मुबलक करणार आहेत. लोक आता गाय, म्हशी, घोडी, गाढवावर बसून प्रवास करतील. आपल्याला अधोगतीकडे नेण्याचे काम हे सरकार करत होते. याचे हे उत्तम उदाहरण आहे, असा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला आहे. ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते अभिजित पवार यांच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला आमदार शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, महापालिकेतील विरोधी पक्षनेते असफ शानू पठाण, शहराध्यक्ष मनोज प्रधान तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पश्चिम आशियातील संकटाची परिस्थिती पाहता पेट्रोलियम उत्पादनाचा जपून वापर करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. या आव्हानानंतर आता विरोधी पक्षाकडून पंतप्रधानांवर टीका केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात पेट्रोल, डिझेलचा भरपूर साठा असल्याचे सांगत होते. परंतु अचानक काय झाले? अर्थव्यवस्था ढासळत असून यामध्ये आपला गळा दाबला जाणार आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर येत्या काही दिवसात 30 ते 40 रुपयांनी वाढणार आहेत. जय मोदी म्हणत गाय, म्हशी, घोडी याचा व्यापार मुबलक करणार आहेत. लोक गाय, म्हशी, घोडी, गाढवावर बसून प्रवास करतील. आपल्याला अधोगतीकडे नेण्याचे काम हे सरकार करत होते. याचे उत्तम उदाहरण असल्याचे आव्हाड म्हणाले. देशातील आर्थिक परिस्थिती अधिकच बिकट होत चालली असून आगामी काळात महागाईचे उच्चांक गाठण्याची शक्यता असल्याचा इशाराही आव्हाड यांनी दिला आहे. सामान्य नागरिकांवर आर्थिक संकटाचे मोठे ओझे पडणार आहे. विविध जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढणार असून त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होईल असेही ते म्हणाले. आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत ठाणे जिल्हा प्रशासनाने पूर्वतयारीचा वेग दिला आहे. पावसाळ्यात संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी जिल्ह्यातील धोकादायक पूल, साकव तसेच जीर्ण आणि जुन्या इमारतींचे तातडीने संरचनात्मक परीक्षण करण्यात यावे असे स्पष्ट आदेश ठाण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी संबंधित यंत्रणांना दिलेत. कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी प्रत्येक विभागाने जबाबदारीने आणि समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक 2026 समिती सभागृहात पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी हे निर्देश दिलेत. गेल्या काही वर्षात मान्सून काळात अतिवृष्टी, पूरस्थिती, दरडी कोसळणे, जुन्या इमारतीचे भाग कोसळणे, पूल अथवा साकवावरील वाहतुकीदरम्यान घडणाऱ्या दुर्घटना यासारख्या घटनांमुळे नागरिकांच्या जीवितात मोठा धोका निर्माण झाल्याचे अनेकदा समोर आले. विशेषतः मुसळधार पावसामुळे जुन्या आणि कमकुवत संरचनांवर अतिरिक्त ताण निर्माण होतो. नदी नाल्यामधील पाण्याची पातळी अचानक वाढते आणि दुर्गम भागातील संपर्क व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण होते. याच पार्श्वभूमीवर यंदाच्या मान्सूनपूर्व काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच संभाव्य आपत्ती उद्भवण्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवता याव्यात यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाने व्यापक तयारीला सुरुवात केली. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील धोकादायक पूल, साकव व जीर्ण व जुन्या इमारती तसेच संवेदनशील सार्वजनिक संरचनांचे तातडीने संरचनात्मक परीक्षण करण्यात यावे असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी संबंधित विभागाला दिले. समान काम समान वेतन प्रकरणातील 80 कामगारांची थकीत देयके 4 आठवड्यात अदा करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी विशेष आदेश जारी करत 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नियुक्त केली. या समितीवर कामगारांच्या देयकांची पडताळणी आणि अदा प्रक्रियेची जबाबदारी सोपवण्यात आली. ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील 80 कंत्राटी कामगारांच्या समान काम समान वेतन प्रकरणासाठी गेली 20 वर्ष लढा सुरू होता. या प्रकरणी कामगारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयात नुकतीच सुनावणी झाली व 28 एप्रिल 2026 रोजी न्यायालयात याचिकाकर्त्यांच्या वतीने 80 कामगारांच्या थकीत रकमेचा तपशील सादर करण्यात आला होता. त्यानंतर महापालिकेने संबंधित रकमेची पडताळणी करून कामगारांना देयक अदा करावीत असे निर्देश न्यायालयाने दिलेत. त्यानंतर 30 एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी 4 आठवड्यात सर्व थकीत रक्कम अदा करण्याचे हमीपत्र न्यायालयात दिलेत.
न्यायालयाने हे हमीपत्र स्वीकारत महापालिकेला आवश्यक ती कार्यवाही करण्यास परवानगी दिली. याच पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी 5 मे रोजी विशेष कार्यालयीन आदेश काढत 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नियुक्त केली. या आदेशानुसार कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे अधिष्ठा डॉक्टर स्वप्नाली कदम, मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी दीपक शिंदे, मुख्य लेखा परीक्षक जितेंद्र इंगळे आणि मुख्य विधी अधिकारी मकरंद काळे यांची विशेष नियुक्ती करण्यात आली. या अधिकाऱ्यांवर याचिकेतील 80 कामगारांची पडताळणी, वेतनातील फरकाची कर्मचारी निहाय देयक तयार करणे, वित्त आणि लेखा विभागामार्फत त्याची तपासणी करणे आणि अंतिम मंजुरीनंतर देयका अदा करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. ही संपूर्ण प्रक्रिया 14 मे 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे तसे कार्यवाहीचा टप्प्याटप्प्याने अहवाल शासनाला सादर करणे आणि अंतिम पूर्तता अहवाल उच्च न्यायालयात दाखल करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त रोडे यांनी दिले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने पिस्तूल आणि कारतुसे बाळगल्याप्रकरणी एकाला अटक केली. मोगेश म्हात्रे असे आरोपीचे नाव असून ठाणे न्यायालयाने त्याला 12 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावले. मोगेश याच्या विरोधात यापूर्वीही काही गुन्हे दाखल आहेत. त्याच्या अटकेमुळे अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील फरार आणि अभिलेखावरील पाहिजे असलेल्या गुन्हेगाराचा शोध ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे खंडणी विरोधी पथक घेत होते. शुक्रवारी खंडणी विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आपटणीस, पोलीस हवालदार शैलेश शिंदे, पोलीस शिपाई संतोष वायकर, अरविंद शेजवळ, पोलीस नाईक सुमित मथाळे हे कशेळी कालेर मार्गावर गस्ती घालत होते. त्यावेळी एक जण अग्निशस्त्र घेऊन येत असल्याची माहिती शैलेश शिंदे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मोगेश म्हात्रे याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल आणि कारतूस आढळून आले. त्याच्याकडे परवान्याबाबत विचारणा केली असता त्याच्याकडे परवाना नसल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्याच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यातही 2018मध्ये गुन्हा दाखल असून या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत. कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागरिकांचे मोबाईल गहाळ होणे व कुठे विसरल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीच्या आधारे कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक उतेकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री अनिल गायकवाड, विठ्ठल नावडे आदींनी सदर तक्रारीच्या अनुषंगाने मोबाईलचा छडा लावण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने दाखल तक्रारीच्या आधारावर मोबाईल फोनची सविस्तर माहिती घेऊन तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हरवलेल्या मोबाईलचे फोनचे वापरकर्त्यांचे व पत्ता संदर्भात माहिती प्राप्त करून अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून 110 विविध कंपन्यांचे मोबाईल फोनचा शोध घेऊन कळवा पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी ताब्यात घेऊन सदर 18,65,000 रुपये किमतीचे मोबाईल हस्तगत केलेत. सदर मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आलेत. यावेळी परिमंडळ 1चे उपायुक्त श्री सुभाष बोरसे सर तसेच पोलीस सहाय्यक आयुक्त
प्रिया ढमाले यांच्या उपस्थितीत हे मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले. यावेळी नागरिकांनी पोलिसांच्या कार्याचा व कौशल्यपूर्ण तपासाचा गौरव केला आहे. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.